पाहणार आहोत। ओबीसी नेत्यांमध्ये सध्या फूट पडली, आढावा घेणाऱ्या टॉप 9 बातम्या। धनंजय मुंडे आणि जरांगेंच्या वादात करुणा मुंडेंची उडी। धनंजय मुंडेंना प्रतिज्ञापत्र कळतं का? करुणा मुंडेंचा सवाल। जरांगेंना जीआर तरी कळतो का? विचारणाऱ्या धनंजय मुंडेंवर करुणा मुंडेंचा निशाणा। मला निवडणुकीत पाडतो म्हणतो, 1,47,000 मतांनी निवडून आलो। बीडच्या सभेत मुंडेंचं वक्तव्य। तर बूथ कॅप्चरिंग करून मेलेल्यांचं मतदान करून तुम्ही निवडून आलाय, करुणा मुंडेंचा पलटवार। धनंजय मुंडेंविरोधातील सर्व पुरावे घेऊन करुणा मुंडे माझ्याकडे आल्या होत्या, पण मी बाईच्या आडून लढणारा माणूस नाही, माझ्यात समोरासमोर लढण्याची हिंमत। मनोज जरांगेंचा निशाणा। मला परळीचा चष्मेवाला म्हणतो, आवडलाय तर घेऊन जा, मात्र तो शोभायलाही हवा। धनंजय मुंडेंचा जरांगेंवर निशाणा। तुझ्या रक्ताने भरलेला चष्मा तुलाच राहू दे। जरांगेंचा मुंडेंवर पलटवार। वडेट्टीवारांची जुनी क्लिप दाखवत भुजबळांचा निशाणा। तर मला टार्गेट करण्यासाठी भुजबळांना माझ्यावर सोडलं। जरांगे पुराणासोबत जीआर काढल्यानं सरकार पुराणही वाचा, वडेट्टीवारांचं आव्हान। मी वडेट्टीवारांना कशाला टार्गेट करू? वडेट्टीवारच सारखी आपली भूमिका बदलत आहेत। भुजबळांचं उत्तर, पुढाऱ्यांच्या दबावामुळे वडेट्टीवार ओबीसींच्या सभांना आले नाही। वडेट्टीवारांच्या ओबीसी मोर्चामागे राजकारण। छगन भुजबळांचा पुन्हा आरोप। भुजबळांच्या अंबडच्या सभेत कोयता काढण्याची भाषा। मराठा ओबीसी लढाईत कोयते तलवारींची भाषा करून काय मिळणार? वडेट्टीवारांचा सवाल। तर कोयत्याची भाषा झाली म्हणून दुसरा मेळाव्याला गेलो नाही, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। गोपीनाथ मुंडेंचा वारसा म्हणून गरीब ओबीसींसाठी काम करा। भुजबळांचा धनंजय मुंडेंना सल्ला। मंत्रीपद हे अळवावरचं पाणी असल्याचंही वक्तव्य। भुजबळांनी आधी असे अनेक मेळावे घेतले। बीडमधील मेळाव्यातूनही भुजबळांनी त्यांची भूमिका मांडली असावी, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया।